तीन मुलं, एका मागे एक तीन मुलं. आणि त्या पोराचे तोंड पाहून, पोराचं कौतुक पाहून त्या दोघी नवरा बायकोला असं वाटत नव्हतं की परमेश्वरा आम्हाला काही नाही दिलं आणि आम्हाला मुलं दिले, आम्हाला सर्व भेटलं असं त्यांना वाटत होतं त्या पतीला. लहान लहान बाबा होते तीन मुलं आणि दादा गुलाबाचे फुलं. आता एक दिवस मोठा विचार येतो, या मुलं विश्रामला आपल्या पत्नीला बोलावतो, घरच्या घरी विचार करतो कसं करावं, का करावं. खेळायला गेले असतील. हो मुलं खेळायला गेले ना. नाही का? हो ना. तू कामाला नाही गेली? कामाला नाही गेली. हो का नाही गेली हे मला माहित आहे. 8 दिवस झाले तू कामाला जाऊन नाही राहिली, म्हणजे काम धंदा नाहीये. काम धंदे नाहीये, कुठे जाऊ कामाला? बरोबर आहे. मी कधी एखाद्या दिवस कामाला जातो, कधी 2 दिवस खाली राहतो. हो ना. आहे का नाही? हो ना. रात्र दिवस मला झोप लागत नाही माझे नारी. बरोबर आहे गोष्ट तुमची. कारण कमीत कमी 2 मुलाला शाळेमध्ये नाव टाकायचं आहे. हो 2 मुलं शाळेत जातात आपले जातील. एक लहान मुलगा आहे तो घरी राहील, पण 2 आपले मुलं शाळेत जातील. दिवसेंदिवस आपले मुलं बाळ मोठे होणार आहे, आपल्या घरातला खर्च वाढणार आहे. वाढणार आहे. तुम्ही हात मजुरी जाते, मी कोणत्या मातीच्या कामाला जातो, शेतीच्या कामाला जातो. दोघे आपल्या कमाई करून मी आपल्यावर उपास राहते. तेव्हा जमाना सुद्धा आला, आता पुढे भागती. दुसरी गोष्ट आपलं जंगलाचं गाव आहे. घरचं गाव आहे. या जंगलाच्या गावामध्ये काय जास्त शेतीवाया नाही आहे. नाही ना. कधी कधी शेतीत लागलं तर शेतीत काम करतो. तुला काय आपल्या जमा होऊन आपण मोड्या घेऊन जातो. ठीक आहे, तुमची गोष्ट खरी आहे. पण एवढं करूनही आपण तुम्ही मेहनत करते, मीच मेहनत करतो. पण तू असं कधी म्हणत नाही हो का मला ताप आला, का मी उपाशी राहिली, का मला भूक लागली, का मला अजून कोणता त्रास आहे. तू कधी मला स्वतःहून नाही राहिली. तू बाई होईल तू कारभारी आपल्या जिंदगीसाठी काय सांगणार आहोत तुम्हाला. आपल्याला आला तरी मी सांगू शकत नाही तुम्हाला. कोणत्या बाया आपल्या नवऱ्याला लई त्रास देतात. मला हे घेऊन द्या नवं, मला मली करून द्या, तर मला एकदाणी करून द्या, तर मला भांडे करून द्या. आणि जर नाही करून दिलं बिचारा त्या माणसानं तर दुनियाभराच्या बाया शिवागारी करतात आपल्या पतीला. तू कोण पहिले असेल. एक मान नशिबाने एक लक्ष्मी मिळाली की अशी एखादी सुंदर लग्न झालं तेव्हापासून पाहिलं कधी पुन्हा 500 रुपयाची साडी नसून पाहिजे. नाही तुम्हाला कधीच सांगितलेलं नाही, कधीच कपडे घेऊन मागितली नाही, कधीच साडी घेऊन नाही मागितली. आपल्या हातानं बाजारात गेलो 100-200 रुपयाची साडी आणतो आपल्यासाठी. माझ्या गावामध्ये 5-5 हजार 2,000 रुपयाच्या साड्या नेसतात बाया. का तुझी इच्छा होत नसेल का मी 500ची साडी नेसली पाहिजे. काय बरी इच्छा होती पण काय करावं, आपण गरीब लोक. पण नाही, तो मन एवढं समाधान आहे, एवढ्या मोठ्या मनाची बाई आहे, चांगल्या
माझ्या नवऱ्याजवळ शेती नाहीये, माझ्या नवऱ्याजवळ पैसा नाहीये, माझा नवरा कधी दारू पित नाही, कधी जुवा खेळत नाही, कधी सट्टा खेळत नाही, रात्र दिवस बिचारा कामाला जाते, मेहनत करते, जेवढी कमाई झाली तेवढी माझ्या घरामध्ये आणून टाकते. माझ्या नवऱ्याचा का दोष आहे, का दोष आहे? ही कल्पना तुझ्या डोक्यात येते रात्र दिवस. म्हणून तुला या माणसाला एक शब्द नाही म्हटला जातपर्यंत, कारभारी तुम्ही हे करून द्या, म्हणजे हे करून द्या. वा, धन्यवाद धन्यवाद. कधीच पण नाही केली हो तुम्हाला, काय हरकत नाही. परमेश्वर आपली गरीब आज्ञा उद्या बंद करेल, करेल का नाही का? हिंमत घाबरायची नाही, घाबरायची नाही, लक्षात ठेव, घाबरायचं नाही. अरे जर गरिबी आपल्याच मान आहे का? किती लाखो लोकांच्या मागं गरिबी आहे. हो आहे ना, आहे ना. बिचारे कसं तरी आपले फोटो भरतात, आपण त्या पद्धतीने भरू ना. आपले मुलं जर आज या उद्या कधी मोठे होऊन गेले, आपली पोरं काम करतील, एखाद्या नोकरीवर जातील, तर आपली तरी होईल ना. हिंमत करायची नाही. हिंमत कशाला करायची? तू एक काम कर, मी थोडंसं कामाला जात आहे बाहेर, तुला लवकर स्वयंपाक करून टाक. बरं, आणि म्हणजे घेऊन माझा डब्बा तयार करून दे. बरं, लवकर कामाला घेऊन जा. ठीक आहे, लवकर स्वयंपाक करते. कामाने जायचं आहे, डब्बा घेतो, सगळी घेतो ना, कामाला जातो. बनवला डब्बा? हो, बनवला डब्बा. मुलं आहेत आपले? हो, मुलं यायच्यात. मुलं असून तर बोलावं माझ्याकडे. मुलाला आवाज देऊन पाहते. माया काय व जर या मुलांना आपण चांगले संस्कार नाही दिले
हो यांना जर चांगली शाळेने शिकवली हो तर हे मुलं आपल्याला उद्या साथ देतील का? नाही ना आपलं कर्तव्य याला मोठंपणाचं शिकवायचं ड्युटीवर लावायचं आहे ना? आपलं कर्तव्य आहे. माझा असा विचार आहे माया, कसा विचार आहे सांगू का? सांगा ना. या पुराच्या भविष्य पोट माणसाचं कसंही भरून हो हो एवढं गावातले लोक उपाशी नाही मरत ना, आपण उपाशी राहणार आहोत का? नाही ना आपण पोट कसंही भरायचं. पोट कसंही भरण त्याने अर्थ नाहीये हो माया, हो पोट कसंही भरण त्याने अर्थ नाहीये. हो जमाना शिक्षण पद्धतीचा आहे. कोणाचा मुलगा डॉक्टर आहे, कोणाचा मुलगा इंजिनियर आहे, कोणाचा मुलगा वकील आहे, कोणाचा बॅरिस्टर हो आहे ना. मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहे. हो हो आज गरीब मायबाप ते लखोपती झालेले आहे. झाले का तू स्वप्न नाही पाहिलं का माझा पोरगा डॉक्टर झाला पाहिजे? बाबा काऊन मला स्वप्न नाही पडून राहिलं का माझा पोरगा इंजिनियर झाला पाहिजे? काऊन नाही. माझा असा विचार आहे, कसं या खेड्यात जर आपण राहिलो तर आपण काही नाही करू शकत. मग काय विचार आहे तुमचं. काही नाही करू शकत. दादा तुम्ही तिघे पहिले जेवण करा. हा हा मग मी तुम्हाला काम सांगतो. तुम्ही जेवण करा, खाली बसा. जेवण करून आता आपल्या बायकोला सल्ला सांगतो. क्या बेटा एका जागेमध्ये बसला का. बसून घे. तू महाकडे माया इकडे ये. डब्बा करायला लावला, तुम्ही डब्बा बनवला, हो बनवला डब्बा. पण जाऊ कुठं? ज्या कामाला जाणार होतो हो त्यांनी सांगितलं भाऊ म्हणे आज मागे काम नाही. अरे बापरे बापरे तुम्ही डब्बा बनवायला लावला ना मला. डब्बा बनवायला लावला, हो काम नाही मिळून राहिलं. अरे बापरे माझा असा विचार आहे माया, ऐकून तर पाय. सांगा. म्हणजे इच्छा नाहीये का मा गाव सोडलं पाहिजे? नाही ना. माझे पोरं तिकडे तिकडे हिंडवले पाहिजे, तुला मी हिंडवलं पाहिजे ही माझी इच्छा नाही. पण का करू, हितभर पोट नाही भरत. त्या हितभऱ्या पोटासाठी माणूस स्वतःचे मायबाप सोडून, स्वतःचं घरदार सोडून बाहेर जातो. जातात ना. अशी परिस्थिती आता आपल्याला करायला लागते. कशी काय म्हणता येशील का? सांगा ना. विचार ऐकते ना मी. इथे आपला संसार जाईल माया, चालला पुरामध्ये जाऊ राहाय न पोट भरल्या, न पोट काय विचार आहे सांगा ना. आपल्या गावचा एक माझा दोस्त नागपूरला राहतो. नागपूरला राहते. नागपूरला त्याने म्हटलं का अरे भाऊ म्हणे तू ये म्हणे नागपूरला, म्हणे मी तुला काम धंदा लावून देतो म्हणे. असं म्हणे का. असं म्हटलं त्यानं. तर माझा असा विचार आहे कसं आपण नागपूरला चाललं जायचं हो आणि तिथं काम धंदा करू. बरं चांगली गोष्ट आहे. होऊ शकते एखाद्या ठिकाणी नोकरी लागून गेली, साधी चपराच्या बपराच्याची कोणती बी नोकरी लागली, हो ना. प्रत्येक कशाची ड्युटी लागते. 2-4-5 हजार तर भेटत नाही. हो भेटू शकते ना. नाही का? हो तुमच्याही बायांना बी नोकरी लागते, कोणा शाळेत म्हणा किंवा कुठं म्हणा. तुम्ही एखादी लहान मोठी नोकरी लागून गेली, 2,000 कमवशील. हो ना. आपण 5-6 हजार तरी महिन्याचे कमावले, आपण चांगले कोरोबार पोचू शकतो. चालशील का बरोबर नागपूरला? चला ना. तेव्हा पण तुमच्या पाठीमागं मी आहे. ठीक आहे, एक काम कर, आपल्या सगळ्याचे कपडे ते घेऊन बरं मुलाच्या इकडे भांडी चांगली बॅग धर, खाण्यापिण्याचं सामान भांडे तुझे सगळे घेऊन घे. काय चला आपण तयारी करू. बरं ठीक आहे. नवरा बायको बापा तयार झाले, नवरा बायको बापा तयार झाले आणि नागपुरामध्ये
त्याने किरायाची रूम पाहिली आणि त्या ठिकाणी राहू लागली. माया सगळं सामान घेतले चाललो. मी धरले तर कोणतं फरक आहे? तू घरची मी धरते ना. चला ते माझ्याकडे फक्त मी पकडा. चला रे. नागपुरात आल्यावर असाच एक वर्षी पाठीचा दोस्त होता. त्याच्या घरी आला. आवाज देऊन पाहतो. एकदा आलो होतो नागपूरला. पार्वतीबाई खेने त्यांच्या बाईकडून बाहेर त्याची भेट मिळाली. पार्टीकडून खूपच धन्यवाद देत आहोत. पार्टी आभारी आहे. दोस्ताचं घर असल्या पाहिजे. रामराव हो घरी आहे का? नमस्कार. तुम्ही एकदा आले होते मनोज मिश्रा. दोस्ता म्हणजे आठवते. एकदा तुला काय म्हटलं होतं मध्ये? म्हटलं होता येशील कदाचित तुला काम अडचण पडल बा. तू नागपूर नाही ये मी सहकार्य तुला करीन म्हटलं. दोस्ता खूपच आमच्या खाण्यापिण्याच्या गती होतो. 3 लेकरं आहेत. पोट भरत नव्हतं बरोबर खेड्यामध्ये. म्हणून ती गोष्ट मला लक्षात तुझी वाली. दोस्ता ह्या गोष्टी झाल्या किती वर्ष? सांग बरं. एका मागे 3 पोरं झाली. बालाघाट जिल्हा आणि एमपी मध्ये काहीतरी फरक आहे. कसा? म्हणजे कामकाज हे म्हणजे हेमंत झालं. कमीत कमी वर्षात 3-10 झाले म्हणजे एक होता ते एक पाहिजे होता. महाराष्ट्रात असं आहे जिल्ह्यामध्ये तिकडे जास्त जमीन गेली आहे ना. त्याच्यामुळे होऊ शकतं काय नाही कमी जास्त करा. हे माझे 3 पोरं. लायसीला काय ट्रेनिंग मध्ये आणि ह्या बाई का? हा बाई आमच्या घरच्या. म्हणणं म्हणजे असं की आमच्या राहण्याची सोय नाही. एखादी किरायाची खोली पाहायला लागेल. भेटतील 2 माणसं राहिला तर कोटी ठेवलो असतो. आता माणसं म्हणल्या तुम्ही 5. तुम्ही शाळे आणि 3 आणि म्हणजे मध्य प्रदेश बालाघाट जिल्हा तिकडे सुस्ती नाही सुस्ती नाही तुम्हाला. ते पोर बाळ असेल तरी केला नागपुरात होणार नाही. बरोबर आहे. आपल्या घरी तुम्हाला खोली बाबा चांगलं नाही ना. दोस्ताच्या खाती आता किराया कोणाला द्यायचा आहे आपल्याला? मी एकटा घरी राहतो चांगली. तुम्ही जरी राहिला एका बाजूले थोडे जागेत मेंटेन करू शकतो. बरोबर आता तुझे पोरं काय ना आपले पोरं सारखे. ठीक आहे. तू एक काम कर. मागच्या खोलीत तू आहे काम कर. दोस्ता
तिथं शाळेला जवळ आहे का पोराची? जवळ आहे ना, शास्त्री नगरमध्ये शाळा आहे. महापोराला शाळेत घेतील का? आता तसं विचारायला लागेल. सर्टिफिकेट वगैरे आहे का? म्हणजे तुमचा हिंदी साईड आमचा मातृभाषा मराठी साईड. हो हिंदीत मराठी भेसळ नाही झाला पाहिजे. सगळं भेसळ झालं तर चालेल. हिंदी राहायचं ना, हिंदी राहायचं. मराठी शिकली मग हिंदी राहतं समोर व्यवस्था पाहू. आता सध्या. हे काय तुमचं? हो, हे घर आहे. हे सामान हे मागची खोली आहे. सामान वगैरे ठेवून द्या. आणि मी एक तालापूर घेऊन येतो. ये बाहेर ये. दोस्तांमध्ये उपकार झाले. आता उपकार काय ते दोस्तांच्या हातीमध्ये? सांग परमेश्वरानं कसा योग आणला आपला. एकदा तू जर मला भेटला नसता किंवा गोष्टी झाल्या नसत्या तर मी तुझ्याकडे आलो असतो का आता? नाही ना. अरे बाबा हे योगायोगाची गोष्ट आहे. आहे का नाही? आपलं काय संबंध घडायचे राहते दोस्तांना निभावायचे राहते. त्यामुळे सगळ्याचे हात सगळ्या घडामोडी. पण दोस्ता म्हणजे कामधंदा लागत का ते? आता दोस्ता काम धंद्यामध्ये सध्या आता कोणत्या कंपनीत मस्जिद करायला पण माझे एक मित्र आहे जवळ. आपल्या हे नदीचे जागा आहे, हे नदीचे जागा आहे. एका नदीची एक मोठा शेत आहे. त्या शेतच्या कास्तकारीवर माणूस लागते म्हणजे त्या विधीच्या त्या माणूस आहे. बरं एखादा माणूस असलं तर म्हणजे थोडं वावरातलं काम म्हणजे पाणी सोडणे काही पहिलं सोडणे असतं हे. म्हणजे किती माल मिळते. कास्तकारीचं काम आपलं पुढे येतं ना? ठीक आहे सध्या कास्तकारीचं काम पण मिळालं त्यामुळे पण मग मी एखादा आपले ज्याला पुढे कंपनी तुझे काम असं काय? हो तर सध्या कास्तकारीचं काम करते त्या माणूस ते माझ्या मित्राला विचारतो ते तीच आहे लोक. आणि त्याच्याबरोबर तू ठीक आहे मी विचारून घेतो. तर त्याच्यातून विचारून घेते का त्याच्याशी भेटून घेते? आता भेटून द्या ना. चल. त्याचं मकान आणि हे सगळी शेती म्हणजे त्या पाटलाची नागपूर आहे. बापा नागपूर पाटलाची हे पुरी हे गोबी किल्ल्याचीच आहे. चांगले पाटील